नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी गणित भाग 1 संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. आपण प्रश्नसंग्रह सोडतो, टर्मिनलची तयारी करतो आहोत आपण. पहिल्यापासून बाळांनो हे सगळे लेक्चर्स सगळेच्या सगळे प्रॉब्लेम्स पहिल्या काही लेक्चर्समध्ये जूनमध्येच आपण सुरुवात केली. त्याच्यामध्ये नव्यानं जॉईन होणाऱ्या मुलांसाठी सांगतोय की बरेच मोठ्या प्रमाणामध्ये जॉईन होतात. त्या सर्वांचं गणित मैत्री परिवारतर्फे स्वागत. पण बाळांनो जरी तुम्हाला वेळ झाला असला तरी आम्ही मात्र जूनपासूनचे लेक्चर सगळे अपलोड आहेत तुमच्याकडं मिळत आहेत. तुम्हाला एक लिंक आहे पाठवलेली आहे, ती क्लिक करा. तत्पूर्वी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासमोरचं आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळे लेक्चर्स पहिल्यापासून येतील. ही एक हार्टली रिक्वेस्ट तुम्हाला आहे की मध्येच न बघता तो भाग तुम्हाला तसा कंटिन्यूस करायचा आहे. मोठ्या प्रमाणात मुलांनी अशा काही गणितातल्या गमती जमतीच्याकडं सुद्धा सहभागी झालात, त्याबद्दल परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तुम्हाला कालचे काही प्रॉब्लेम्स काही मुलांनी सोडवले, छान वाटलं. 15 चॉकलेट होते आणि 3 कवर काढून दिल्यावर दुकानदार 1 चॉकलेट फ्री देते, तर ते चॉकलेट किती असतील, म्हणजे त्याला मोफत चॉकलेट किती मिळतील, ह्याचं हा जो टेक्निकल भाग होता. 15 चॉकलेट होते, 3चं कवर दिल्यानंतर रॅपरवरचं काढून दिल्यानंतर तो चॉकलेट 1 मोफत देणार आहे. तेव्हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही 5 सांगताना तो तुमच्या स्कूलच्या पद्धतीचा विचार झाला. पण स्पर्धा परीक्षेला जेव्हा आपण सामोरं जात असतो तेव्हा तसं नाही विचार करायचा. हे 5 चॉकलेट झाल्यानंतर पुन्हा ह्याचे यात 3चं 1 होणार आहे आणि हे 2 आणि हे 1 यातून 1 येणार आहे. असं एकूण मोफत चॉकलेटांची संख्या 5 नाही होणार, तर ती 7 होणार आहे. हा विचार घेऊन तुम्हाला त्या 145 चॉकलेटचं जे गणित होतं ते भागिले 3 वगैरे करून 15 भागिले हे असं होतं आहे 15 भागिले 3 5 भागिले 3, त्याचं उत्तर साधारणतः 2, असं ते 7 उत्तर येतं. ते 5 भागिले 3 2 6 कसं होतं हे असं त्या भागाकाराच्या वरनं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं होतं आणि त्याचं उत्तर तुम्हाला 202 मिळणार होतं. हा भाग कालच्या गणितातला होता. परत एक त्या अंगठीच्या गणितामध्ये सासरा 1 ते जावई 1 ते 31. काही मुलांनी संडेला आला असेल त्याही सुट्टी आहे म्हणून काहीच दिलं नाही असं उत्तर सांगून रिकाम झाले. तसं नव्हतं ते. तो कोणत्याही तारखेला आला तरी तेवढ्या तोळ्याचं सोनं त्याला द्यायचं होतं. त्या पाठीमागचा भाग असा होता. ह्या नंबरचे आहेत ना, 1 नंतर 2, 2ची डबल 4, 4ची डबल 8 आणि 8ची डबल 16, हे त्याचं उत्तर होतं. म्हणजे 1 2 झाल्यानंतर 3 तोळ्यापर्यंत जातो आपण, 4थं करायलाच लागतं. ह्या तिघांच्यापासून आपण 7पर्यंत जातो, 8वं करावं लागतं. ह्या सगळ्यांची बेरीज केली तर 15 होते, 16वी अंगठी करावी लागते. ह्या सगळ्यांची बेरीज केली तर ते 31 होतं. 31 भागिले 2 16 आणि 1 पासून स्टार्ट करायचं होतं आणि ह्या 5 अंगठ्या त्या प्रिपेअर सहजपणे करायच्या होत्या. 1ची डबल 2, 2ची डबल 4, 4ची डबल 8, 8ची डबल 16, असं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं होतं. बऱ्याच मुलांनी बऱ्याच पालकांनी सहभागी झालेत, चांगल्या रीतीनं प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. तुमच्याकडेही अशी काही केवढी MPSC UPSCच्या प्रश्नांच्या तयारी करता बरीच मुलं आपल्याबरोबर आहेत, त्यांनीही चांगला रिस्पॉन्स दिला, चांगल्या रीतीने उत्तरं पाठवली, त्या सर्वांचा आभार. अशा पद्धतीच्या गणिती गोष्टी असतील तर त्या शेअर जरूर करा, आपण त्या सगळ्यांना फॉरवर्ड करूया. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते रे, त्या ज्ञानाची मंदिरे हे, त्यामधलं सगळ्यात टॉप विषय, जो विषय घेऊन तुम्हाला स्पर्धा परीक्षेला जायचा आहे, जीवनामध्ये यशस्वी व्हायचा आहे, असा हा गणित विषय, तो मजबूत करण्यासाठी आपली हे टेक्नॉलॉजीचा वापर करतो आहे. बाळांनो, अचूकतेसाठी सरावाची नितांत गरज असते आणि हा सराव तुम्हाला करता यावा अशी माझी, तुमच्या मॅथ्स टीचरांची, तुमच्या पालकांची जरूर इच्छा आहे. 1दा 2दा 3दा ते लेक्चर्स तुम्हाला अटेंड करता येतील. त्यासाठी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग आपल्याला ते पुढं जाता येईल. आपण ह्या प्रॉब्लेम सेट नंबर 1मध्ये आलो आहे. त्याच्यामधली काही शाब्दिक गणितं करत शिकतो आहे, थोडंसं रिव्हिजन होणं गरजेचं आहे. त्यात आपण कालच्या प्रश्नांच्याकडं क्वेश्चन नंबर 1 2 हॅव टू कम्प्लिटेड इन क्वेश्चन सेट 1. नाऊ इन थर्ड प्रॉब्लेम, 3रा प्रश्न. माझ्याकडे मराठीचंच पुस्तक आहे, मराठीतूनच सांगतो आहे. तर एका गटामध्ये 100 लोकांपैकी 72 लोक इंग्रजी बोलतात, 43 लोक फ्रेंच बोलतात. 100 लोक इंग्रजी किंवा फ्रेंच यापैकी एक भाषा बोलतातच, तर किती फक्त इंग्रजी बोलतात, किती फक्त फ्रेंच बोलतात आणि किती इंग्रजी आणि फ्रेंच हे दोन्ही बोलतात. ह्या धड्यामधलं एक संज्ञा पण होतं, किंवा ह्या शब्दासाठी, किंवा ह्या शब्दाचं चिन्ह होतं हे, नाही हे किंवा, आणि या शब्दासाठी हे चिन्ह आहे, छेद आणि कॉमन, आणि किंवा, हे जे 2 शब्द आहेत त्या शब्दांची चिन्ह हे अशी होती.
नंबर ऑफ पीपल्स विच आर स्पीकिंग इन फ्रेंच, नंबर ऑफ पीपल्स विच आर स्पीकिंग इंग्लिश, दे आर 72. They are 72. Number of peoples which are speaking French, N of speaking language French, that is equal to 43. तिथं असे 100 लोक आहेत की ते निदान इंग्रजी तरी बोलताय नाही तर फ्रेंच तरी बोलताय. किंवा ऑर नंबर ऑफ पीपल्स विच आर स्पीकिंग इंग्लिश ऑर फ्रेंच, ते मस्ट बी 100. आता इथं प्रश्न असा होता, ते सेपरेट हे किती बोलतात, इंग्रजी किती बोलतात, मराठी किती बोलतात, हे 72 आणि हे सगळे मिळून किती झाले बघा बरं, 115 झाले. पण 100च लोक आहेत ना, त्यात काही रिपिटेशन्स आहेत. आता रिपिटेशन किती आहेत ते बाजूला काढायचं आहे. तोंडी उत्तर होतं याचं, त्याला 115 आलं, 115 आलं ना. हे 100 लोक आहेत, म्हणजे 15 लोक असे आहेत की ते कॉमन आहेत. हेच तर आपल्याला गणितातनं सॉल्व्ह करायचं आहे. ते कॉमन कसं शोधायचे, नंबर ऑफ पीपल्स विच आर स्पीकिंग इंग्लिश अँड फ्रेंच म्हणजे कॉमन, हे आपल्याला शोधायचं आहे. ह्या धड्यामध्ये एक महत्त्वाचं सूत्र येऊन गेलं बाळांनो. हे जे स्प्लिटअप होतं, हे नंबर ऑफ स्टुडंट्स विच आर स्पीकिंग इन इंग्लिश ऑर फ्रेंच, याचं फॉर्म्युला होतं बघा, एन ऑफ ई प्लस एन ऑफ एफ मायनस एन ऑफ ई इंटरसेक्शन एफ. इथं संयोग आहे, इथं एफ आहे. हे रिपिटेशन झालेच बघा की ही संख्या आहे 100, ही संख्या आहे 72, ही संख्या आहे 43 आणि ही संख्या माहीतच नाही. फक्त ते दोन्ही कॉमन आहे ना, ते आपल्याला शोधायचं आहे. त्याला इकडे आणूया, तो x होणार. याची बेरीज बघून झाली 115 वजा 100, याचं उत्तर आलं बघा 15. 15 लोक असे आहेत की ते काय करतात, कॉमन आहेत, म्हणजे ह्यात पण आहेत आणि ह्यात पण आहेत, ते बाजूला काढायला पाहिजेत ना. आता फक्त इंग्लिश बोलणारे, फक्त इंग्लिश बोलणारे कसं काढूया सांगा. आता फक्त इंग्लिश बोलणारे, ओनली इंग्लिश किती आहेत, इंग्रजी बोलणारे 72 जणांनी हातवर केले. पण 15 लोक असे होते की ते दोन्हीकडे हातवर करतात. यांची वजाबाकी करूया. 72, 12तनं 5 गेले, 8 उरले. 12तनं 5 गेले, 7 उरले ना. येस, 7. आता त्याला 1 आणि मग हे झाले 57 लोक असे आहेत की ते फक्त इंग्रजी बोलतात. त्यानंतर फ्रेंच किती बोलतात बघा बरं, फ्रेंच लँग्वेज बोलणारे ते, हे पण यांची पण वजाबाकी होणार. करा आता, 13तनं 5 गेले, 8 उरले काय, 8 आणि 5 13, 15 गेले बरोबर ना. हे असणार आहेत लोक किती असणार आहेत सांगा, ते 28 बरोबर. 28 लोक फक्त इंग्रजी दोन्ही पण बोलणारे हे लोक 15 आहेत, असा तो भाग होता. तुम्ही हे व्हेन आकृतीच्या साह्यानं सुद्धा तुम्हाला सोडवता यायला पाहिजे, किंवा हे गणित सोडत असताना असंही सोडवता येईल. बघा कसं सोडवता येईल. हेच गणित, हे आहे तो घटक, हा आहे इंग्रजीचा, हा आहे फ्रेंच. दोन्हीकडं कॉमनची संख्या x मांडली तर हे इंग्रजी बोलणारे किती होते बघा बरं, 72 होते, म्हणजे हे 72 वजा x राहतील. फ्रेंच बोलणारे किती आहेत बघा बरं, 43 आहेत, हे 43 वजा x राहतील. आणि हे सगळे मिळून 100 होतात ना. हे जर आपण सॉल्व करायला लागलो तर आपल्याला पुन्हा उत्तर मिळेल. हे फक्त इंग्रजी बोलणारे हे बाहेर आले, हे कॉमन, आणि हे फक्त फ्रेंच बोलणारे, ह्यांची बेरीज 100 आहे. आता हे आणि हे कॅन्सल झालं. हे परत x बरोबर काय झालं सांगा. आता हे सगळे मिळून 100 होते ना, हे सगळे मिळून बरोबर. आता हे वजा x आणि इथं वजा x राहणार बघा. हे वजा x वजा हे आणि हे निघून गेलं, कुठलं हे आणि हे काढून टाकूया. वजा xला तिकडे पाठवून देऊया. त्यामुळे हा होणार x आणि इथं येणार बघा बरं 115 वजा 100, म्हणजे याचं उत्तर येणार 15. असंच ते कॉमनचं पण अशा रीतीने ही पॉलिसी आपल्याला व्हेन आकृतीच्या साह्यानं आपल्याला असं काढता येईल. हे कॅन्सल झालं, हे वजा x तिकडे गेलं आणि हे दोन्ही मिळून झालं 115. 115मधून 100 गेले, राहिले 15. ओके, 72, 43 अशा रीतीने आपल्याला हे गणित सोपं आहे, संज्ञा पण सोपं वापरायचं आहे आणि हे गणित सॉल्व करायचं आहे. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना हार्टली रिक्वेस्ट करतो मी की पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करण्यासाठी तुम्ही सर्वांनी गणित मैत्री चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. गणिताचा आनंद घेऊया.
गणित सर्वांच्यापर्यंत पोहोचूया. गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा. ला मात्र बाळांनो विलंब करू नका. पहिल्यापासूनचे सगळे लेक्चर्स मध्येच न बघता हा भाग पहिला बेसिकली आपण सगळा पूर्ण केला आहे. प्रॉब्लेम सेट तुम्ही जर सोल्व करू शकला सगळा तर त्या धड्याचं प्रिपरेशन झालेलं असतं. आपण ह्या सामाईच्या प्रिपरेशनमध्ये आपण आहोत. नवीन काही गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. हा भाग करत जाऊया आपण. ओके. यानंतर बाळांनो तिसरं गणित होतं हे ना. हो, चौथं गणित. पार्थने वृक्ष संवर्धन सप्ताहामध्ये 70 झाडं लावलीत. प्रज्ञाने 90 लावल्यात आणि दोघांनी मिळून एका ठिकाणी येऊन त्यांनी 25 झाडं लावलीत. तर प्रज्ञा किंवा पार्थ यांनी लावलेली झाडे किंवा पार्थ यांनी लावलेली झाडे किती असतील. आता प्रज्ञा आणि पार्थ. आता मी प्रज्ञासाठी पी घेतो आणि पार्थसाठी पार्थ आहे ना, पहिलं दुसरं पार्थ आहे आणि प्रज्ञासाठी आता एन घेतो किंवा एन घेतो. यांनी लावलेली झाडं किती आहेत सांगा. दोघांनी मिळून लावलेली झाडं किती आहेत असा प्रश्न आहे. ह्या दोघांनी मिळून किती झाडं लावली असा प्रश्न आहे. नंबर ऑफ ट्रीज विच आर बाय पार्थ दे आर किती आहेत बघा. नंबर ऑफ ट्रीज किती आहेत पार्थनं लावलेली 70. नंबर ऑफ हे अकेला पार्थ लावतो आणि अकेली प्रज्ञा जी आहे ती झाडं किती लावती बघा 90 लावती. आणि दोघं मिळून किती झाडं लावलेत. दोघांनी मिळून आणि प्रज्ञा आणि पार्थ म्हणजे दोघांनी मिळून बरोबर ना. यांनी किती झाडं लावलेत बघा दोघांनी मिळून. आणि म्हणले की इथं आलं कोण प्रज्ञा आणि पार्थ आणि प्रज्ञा ह्या दोघांनी मिळून लावलेली जी झाडं आहेत ती झाडांची संख्या आहे किती आहे सांगा ती 25. आणि ही काढायला सांगितलं. परत हेच सगळं काय करायचं होतं बघा. बोला जरासं. नंबर ऑफ ट्रीज विच आर पार्थ आणि प्रज्ञा इज इक्वल टू एन ऑफ पी. हे सूत्र बाळांनो माहिती झालं कसं तयार झालं हे पण आपण पाठीमागच्या तासाच्या वेळेला शिकलो आहे. आणि इथं येणार आहे नंबर ऑफ ट्रीज विच आर प्रज्ञा अँड पार्थ ह्या दोघांनी. ती संख्या ह्यात फक्त आता ह्यांनी दोघांनी मिळून लावलेली झाडांची संख्या शोधायची होती. ह्यात डबल लावलेली तेवढी वजा होणार. दोघांनी मिळून ह्यातली काही होती ना तेवढी वजा होणार. हे बघा 70 90. प्रज्ञा मुलगी असून ती किती कष्टाळ आहे बघा. पार्थ आळशी आहे. हे किती झाले सांगा 160 वजा 25. करा वजा बाकी. ओके. किती येणार उत्तर बघा आता 160मधनं 25 जाऊ द्यात. करेक्ट. किती उत्तर येणार. दोघांनी मिळून लावलेली जी झाडं आहेत त्याची संख्या येणार बघा 135. पार्थ आणि प्रज्ञा दोघांनी मिळून लावलेली झाडांची संख्या काढायची होती. दोघांनी एकूण झाडे किती लावली हे प्रज्ञा किंवा पार्थनं म्हणून हे असं आलं. किंवा पार्थ अकेला 70. पार्थनं मी त्या झाडापर्यंत पोहोचलाय. प्रज्ञा 90. पण ह्या 90 आणि 70मध्ये असं झालं की काही ठिकाणी दोघं मिळून एका ठिकाणी काम करावं लागलं. त्याची संख्या होती 25. ती वजा करावी लागणार की जिथं म्हणजे प्रज्ञा पण आहे आणि जिथं पार्थ पण आहे ती वजा करायला पाहिजे. आज दोघांनी मिळून लावलेली झाडांची संख्या ही असे असणार आहे बघा. किती असणार आहे 135. समजून घ्या. थोडंसं ते वाटतं कठीण वाटतं तर तुम्ही हे या सगळ्या गोष्टींना असं करायला लागलात. परत हे पण ग्राफिकली पण आपल्याला असं सॉल्व करता येईल बघा. हे आहेत पार्थ हे आहे प्रज्ञा पार्थ प्रज्ञा दोघांनी मिळून लावलेली झाडं या 25 आहेत. आता ह्यातली ही किती जाणार सांगा बरं. ह्यातली 25 कमी होणार की पार्थची 25 झाडं आहेत पण ह्यातली ही कमी होणार ना. 55 60 45 60 70. आणि इथं काय होणार बघा बरं आता 45 आणि हे किती होणार बघा बरं 65 65. आता झाली बघा. प्रज्ञासाठी आली काय बघा बरं 90 आली काय बघा. ही ह्या सगळ्यांची बेरीज करूया की 135 येणार बघा बरं. हा जो कॉमन पॉईंट होता ना हा 25 इथे येणार ना हा कॉमन. आता ह्या सगळ्यांची बेरीज केला तर पुन्हा हे उत्तर येणार बघा 135. असा अनेक चित्रानुसार सुद्धा काढता येईल.
प्रज्ञाची 70 झाडं काढताना पार्थची 70 झाडं होती ना, ही 25 इथं गेली म्हटल्यावर इथं राहिली 45. प्रज्ञाची 90 झाडं होती, त्यात 25 इथं आली म्हणजे इकडे राहिली 65. ह्या सगळ्यांची बेरीज केली की आणि परत 135 येणार. असं आपण त्या वेन डायग्रामनं सुद्धा आपल्याला हे गणित आपल्याला असं सॉल्व्ह करून घेता येईल. ह्या सूत्रावर कमांड असायला पाहिजे. ह्या गोष्टीचा आणि किंवा आणि ह्या दोन शब्दाचा अर्थ कॉमन आणि सगळं मिळून दोघं मिळून ह्यात किंवा हे किंवा हा शब्द तेवढा क्लिअर असला पाहिजे म्हणजे ते समजायला सोपं जाईल. ह्या सनच्या हा धडा नक्कीच सोपा कळणार, पण त्यातला हा अर्थ तेवढा तुम्हाला क्लिअर झाला पाहिजे म्हणजे तो भाग नीटपणे सोडवता येईल. ओके. एकशे 35 झाडं ही या दोघांनी मिळून लावली आहेत. एकूण झाडं त्यांची संख्या 135 असं येणार आहे. परत बाळांनो असंच गणित दिले बघा. ते पण असं गणित परीक्षेमध्ये तुमच्या मला वाटतं चाचणी परीक्षेमध्ये हेच गणित आलं होतं किंवा आत्ता ज्या मुलांची चाचणी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न 5वाही तेवढा पूर्ण करून घेऊया. हे आणि किंवा ह्या दोन शब्दांच्यावर तुमचं क्लिअर मत असलं पाहिजे. हां हां ओके. इथं आता काय दिलंच आहे बघा सगळं. त्यांनी काय दिलं आहे? एन ऑफ ए दिलं आहे. एन ऑफ ए किती आहे तो 20. एन ऑफ बी आहे तो 28. एन ऑफ ए संयोग बी आहे तो आहे 36. तर एन ऑफ ए छेद बी ची किंमत किती असेल असं विचारले. एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी आणि एन ऑफ ए इंटरसेक्शन बी छेद सामायिक हे काढायला सांगितलं. आता हे दिले बघा इथं 36, 20, 28 आणि हे दोन्हीकडं कॉमन असणारं दिलंच नाही आहे. हाच तर भाग होता त्याचा. वजा एक्सलाच इकडं आणूया, तो एक साधिक होईल. हे किती झालं बघा 48 आणि हे 36. यांची वजाबाकी होणार. राहिले किती बघा निश्चित 12 राहतील उत्तर. बरोबर. हा जो एन ऑफ ए एन ऑफ बी ए संयोग बी हे दिलं होतं. ए छेद बीची किंमत काढायला सांगितली होती. ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस ए छेद बी. दोघांनी मिळून लावलेली म्हणजे दोघांची मिळून हे किंवा हे आहे 36, हे 20, हे 28 आणि कॉमन जे होतं ते काढायचं होतं ते वजा एक्स या बाजूला आलं. आता मात्र 48 वजा 36. आता हे बाळांनो किती झालं सांगा बरं. ह्याची किंमत राहिली 12. असं सोपं गणित सुद्धा चाचणी परीक्षेमध्ये किंवा सामायिक परीक्षेमध्ये आपल्याला सहज सोडवायचं आहे. त्यासाठी मात्र बाळांनो हे सूत्र तुम्हाला वापरता आलं पाहिजे किंवा त्याचा सराव असला पाहिजे. ओके. हा भाग होता. परत 6वं गणितही त्यामध्ये असं दिले बघा बाळांनो. कसं आहे बघा. हां एका वर्गातील 28 विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त कुत्रा पाळला आहे. 6 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त मांजर पाळला आहे. प्रत्येका 10 विद्यार्थ्यांच्या घरी दोन्ही पण आहेत. तर किती विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा किंवा मांजर यापैकी एकही प्राणी पाळलेला नाही. एका वर्गातल्या 28 विद्यार्थ्यांची मुलाखत घेतलेली आहे. कुत्रा मांजर दोन्ही पण आणि मग किती जणांच्या घरी असं दोन्हीपैकी एक ना यापैकी एकही काय केलं नाही आहे की पाळलेलं नाही. चला कुत्रा पाळलेले कोणाच्या घरी कुत्रा आहे कोणाच्या घरी मांजर आहे असं मुलांना डिस्कस करायला बरं वाटत होतं. हां तर मग ते हात वर करायचं. कुत्रा मांजर आहे. काही जणांच्या घरामध्ये दोन्ही पण आहे आणि काही जणांच्यापैकी घरामध्ये एक पण असणार नाही आहे. ते नको वाटतं दोघांना. काहींना दोन्हीच्या दोन्ही पळवडतात कुत्रा मांजर. हां एका 28 मुलांची मुलाखत घेतलेली आहे तिथं आणि त्या मुलाखतीमध्ये असं लक्षात आलं आहे की काही मुलं म्हणली आमच्या घरी म्हणजे एवढ्या मुलांनी सांगितलं त्यांच्या ह्याच्यामध्ये की हे डॉग पाळलेले. काही मुलं म्हणाली की आमच्या घरी ते कॅट आहे. आता फक्त काय सांगितले बघा क्लिअर
8 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त कुत्रा आहे, फक्त कुत्रा इथं येणार. 6 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त मांजर इथंच येणार, ते फक्त मांजर. आणि 10 विद्यार्थी असे आहेत की त्यांच्या घरी दोन्ही पण आहे. दोन्ही पण म्हणलं की डॉग अँड कॅट, डॉग अँड कॅट. आता हे गणित सोडवायचं आहे आपल्याला. बघा आता हे पुन्हा काय करूया, हे दोन्हीपैकी एक असणारं काढूया अगोदर. नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग द डॉग ऑर कॅट इज इक्वल टू एन ऑफ डी प्लस एन ऑफ सी मायनस एन ऑफ डी छेद सी. आता डॉग असणारी मुलं किती निघली सांगा? 8 नाही आहेत. डॉग ह्या 8 जणांच्याकडे पण आहे आणि ह्या 10 जणांच्याकडे पण आहेच ना, म्हणजे किती झाले सांगा? आता हे दोन्हीपैकी एक असणारी बघूया. हां इथं असं आहे बघा. आता हे आहे किती जण झाले? डॉग ज्यांच्या घरी आहे ह्या 8 जणांच्या तर आहेच आहे, ह्या 10 जणांच्याकडे पण आहे. हे आले 18. कॅट कोणाकोणाच्या घरी आहे? हे 6 आणि हे 10 16मध्ये आहे बघा, आणि हे 10. आता हे किती झाले सांगा बरं? एकूण 34 झाले बघा. 34मधनं 10 गेले, किती राहिले? 24 जण राहिले. ह्या 24 जणांच्या घरी आपण गेलो तेव्हा असं लक्षात आलं त्यांच्या घरात निदान कुत्रं तर आहे आणि मांजर तर आहे. पण असे किती घरं असणार आहेत की ज्यांच्या घराकडं काय पण आढळून आलं नाही? तर ते कसं करणार सांगा? आता बोला बघूया, ते कसं काढूया की ज्यांच्या घरी ते कुत्रं पण नाही आणि मांजर पण नाही? आता त्यामधून ते काढताना असं काढायला पाहिजे. हे जे विश्वसंच होता त्याच्यामध्ये होतं आणि हे कॉमन होतं बघा, हे डी आणि ह्या दोन्हीपैकी एक तरी आहे नंबर ऑफ. हे विश्वसंचामध्ये मुलं किती होती? 28 जणांचा सर्वे केला, त्यातली 24 जे एन ऑफ हे दोन्हीपैकी एक तरी आहे असे मिळाले 24. आणि 4 घरामध्ये आपल्याला असं सापडलं की तिथं ना कुत्रा पण आहे ना मांजर पण आहे. हे बघा, फक्त डॉग, फक्त कॅट हे 10 कॉमन. डॉगवाले लाल रंगाचे 18 आले, कॅटवाले हे नाही. आता कॅट ज्यांच्या घरात आहे कॅट 6 आणि 10 16 जणांच्याकडे आहे, हे एक समजून घ्यायचा भाग होता. आणि कॉमन 10 म्हणजे अशी मुलं मिळाली आपल्याला 24 खरं. एकूण होती 28, 28मधून 24 गेले, त्याचं उत्तर आलं 4. असं बाळांनो हा प्रॉब्लेम सेट सॉल्व करायचा आहे. अशी गणित आपण सोडवत पुढं जाणार आहोत. हे सगळे लेसन, सगळ्या व्हेन आकृती आपण पहिल्या धड्यापासून जूनपासून काही मुलं माझ्याशी जॉईन आहेत त्यांनी हे पहिल्याजण लेक्चर्स बघत आहेत. पण आत्ता नव्यानं झालेल्या मुलांना सांगतोय की पहिल्यापासून लेक्चर्स अटेंड करायचं आहे. आणि त्यामुळे गणित मैत्री चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करून घ्यावा लागलो. आणि मग आपण हे गणित एक सलगपणे सगळं शिकूया, म्हणजे 6 माहीचं प्रिपरेशन निश्चितपणे चांगलं होईल. मी तुमचे मॅथ्स टीचर आणि तुमचे पेरेंट्स तुमच्याबरोबर आहेत. पालक बंधू भगिनींना विनंती आहे की मुलांना गणित सोडवत असताना मुलं अभ्यास करत आहेत काय जरूर बघा, त्यांच्याकडे वही पेन घेऊन बसतात काय बघा, कॅल्क्युलेट करतात काय बघा. आणि हे आता आम्ही कसं शाळेत असताना करत होतो तसं तुम्हीही जरासं मुलं अभ्यासात आहेत की नाही बघणं हे आपलं काम आहे. ओके, तर 8वी 9वी 10वीचा संपूर्ण अभ्यासक्रम चांगल्या रीतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे बाळांनो. त्यासाठी तुम्हीच आमची ताकद वाढवा. तुम्ही प्लीज आमच्या गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विलंब करू नका. ओके बाळांनो, भेटूया लवकरच पुढच्या तासिकेच्या वेळी. ओके.